Hello everyone, welcome back to Unlock PCMB Academy, and today we are going to discuss the most important part of alimentary canal or our digestive system, that is the stomach. Stomach बद्दल पुरेपूर सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. जे मुलं नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधी व्हिडिओज नाही पाहिले आधीचे त्यांनी पाहून घ्या. आज आपण स्टार्ट करूया स्टमकला. ठीक आहे, डिटेलमध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आपण जाणून घेऊया सर्वात आधी शेप काय आहे स्टमकचा. सो स्टमक इज अ जे शेप ऑर्गन आहे. जे शेप म्हणजे काय, जे सारखा त्याचा शेप आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा आकार आहे जे सारखा, जे शेप स्टमक. दिस इज द जे शेप स्टमक अँड इट इज द हॉलो ऑर्गन. हॉलो ऑर्गन का म्हटले आपण याला, कारण हे हॉलो आहे, यामध्ये फूड येणार. पोकळ आहे, आतली पूर्ण जागा पोकळ आहे. लेट मी चेंज द कलर ऑफ पेन. येस. सो दिस इज द वाइडेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा वाइडेस्ट पार्ट कोणता असेल तर तो आहे स्टमक. वाइडेस्ट म्हणजे काय, विड्थ याची खूप जास्त आहे. एलिमेंटरी कॅनल मध्ये सर्वात जास्त विड्थ कशाची असणार तर ती आहे स्टमकची. ठीक आहे, लोकेशन पाहूया. सिच्युएटेड इन द अप्पर लेफ्ट पार्ट ऑफ द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या अप्पर लेफ्ट पार्टला, अप्पर म्हणजे वरच्या साईडला आणि लेफ्ट डाव्या साईडला स्टमक प्रेझेंट आहे. इट इज लाईज बिलो द डायफ्रागम. डायफ्रागमच्या खालच्या साईडला स्टमक प्रेझेंट आहे. डायफ्रागम तुम्हाला माहिती असेल असा मसलचा लेअर असतो आणि इथं प्रेझेंट आहे व्हॉट, स्टमक, जे आहे जे शेप आपलं स्टमक. ओके, कनेक्टेड टू इसोफॅगस. आपण इसोफॅगस लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं. इसोफॅगस ही जी पाईप आहे, फूड पाईप आपण ज्याला म्हणतो, इसोफॅगस नंतर कनेक्ट करतं कशाला, कार्डियाला. सो व्हॉट एक्झॅक्टली द कार्डिया. तर कार्डिया हे पहिला पार्ट आहे स्टमकचा. स्टमकचे पार्ट आहेत जस्ट लाईक फर्स्ट इज द कार्डिया, फंडस, बॉडी, त्यानंतर पायलोरस एंट्रम अँड देन पायलोरस हे पार्ट आहेत. तर सर्वात पहिला पार्ट आहे कार्डिया आणि इथं प्रेझेंट असलेलं स्पिंक्टर. इथं प्रेझेंट असलेलं स्पिंक्टर जे अन्नाला वरच्या साईडला येऊ देत नाही. जे आपण अन्न खाल्लं ते बरोबर पोटात जातं, किंवा आपण झोपलो किंवा असं उलटो वगैरे झालो, काय जरी झालं तर अन्न वरच्या साईडला येत नाही. ते प्रिव्हेंट करतं. रिफ्लेक्स ऑफ फूड प्रिव्हेंट करण्याचं काम आहे स्पिंक्टरचं. आणि इथं प्रेझेंट असलेलं स्पिंक्टर म्हणजे काय, ते आहे कार्डियाक स्पिंक्टर. का, कारण पहिला पार्ट आहे कार्डिया. सो कार्डियाच्या नावावरनं स्पिंक्टरचं नाव आले कार्डियाक स्पिंक्टर. गॉट इट. आणि खालच्या साईडला जे स्पिंक्टर आहे त्याचं नाव आहे पायलोरिक स्पिंक्टर, जे की लास्ट पार्ट आहे पायलोरस स्टमकचा. आणि त्या नावावरनं आपण म्हणतो की दिस इज द पायलोरस और पायलोरिक स्पिंक्टर. ठीक आहे, रिफ्लेक्स ऑफ फूड होऊ देत नाही, अन्नाला वरच्या साईडला येऊ देत नाही, स्पिंक्टरचं हे काम असतं. गॉट इट. फर्स्ट पार्ट पाहूया, कार्डिया. हे आहे एंट्री पॉइंट ऑफ स्टमक, प्रिव्हेंट रिफ्लेक्स ऑफ फूड. एंट्री पॉइंट आहे, पहिला पार्ट आहे स्टमकचा. गॉट इट. सेकंड आहे फंडस. दिस इज अ डोम शेप. डोम शेप म्हणजे अशा प्रकारे डोम सारखा याचा शेप आहे. अप्पर पार्ट आहे वरचा, स्टोअर करतं सॉलो फूड अँड एअरला. आपण जे अन्न सॉलो केले त्याला स्टोअर करण्याचं काम कोण करतं तर ते करतं फंडस. नेक्स्ट आहे बॉडी. सो दिस इज द लार्जेस्ट पार्ट. इट इज द साईट ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन अँड डायजेशन. इथं गॅस्ट्रिक सिक्रेशन, व्हेरियस ज्युसेस स्टमक आपल्या बोलसमध्ये जे आपण अन्न खाल्लेलं आहे त्यामध्ये, फूडमध्ये काय व्हेरियस सिक्रेशन ऍड होतात. डायजेशन प्रोसेस मेनली होते ती म्हणजे बॉडीमध्ये. ने ग्रेटर कर्वेचर आहे जस्ट लाईक दिस. ओके, दिस द लॉंगर कॉन्व्हेक्स बॉर्डर. कॉन्व्हेक्स आपण याला म्हणतो. नेक्स्ट इज द पायलोरिक अँट्रम. पायलोरिक अँट्रम काय बा, लोअर वायडर पार्ट मिक्स फूड अँड हेल्प इन इट्स पॅसेज टू डिओडिनम. सो हे लोअर वायडर पार्ट आहे, खालच्या साईडचा वायडर पार्ट आहे. हे काय करतं, फूडला मिक्स करतं आणि हेल्प करतं कशामध्ये जाण्यासाठी, डिओडिनम मध्ये जाण्यासाठी. अँड द लास्ट पार्ट इज द पायलोरस. आणि पायलोरस जवळ स्पिंक्टर असलेलं त्याला आपण म्हणतो पायलोरिक स्पिंक्टर. ठीक आहे, पायलोरिक स्पिंक्टर. नंतर हे ओपन होतं डिओडिनम. या साईडला हे करा, डिओडिनम आहे खालचा पार्ट, जे की स्मॉल इंटेस्टाइनचा पहिला पार्ट आपण म्हणतो डिओडिनम. गॉट इट. स्टमक आहे जे शेप. इट हॅज टू ओपनिंग. फर्स्ट इज कार्डियाक ओपनिंग फ्रॉम इसोफॅगस अँड द पायलोरिक ओपनिंग फ्रॉम द डिओडिनम. सो डिओडिनम इज द पार्ट ऑफ व्हॉट, डिओडिनम इज द पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. तर जे पायलोरस आहे ते ओपन होतं नंतर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. नाऊ आपल्याला पाहायचंय की नेमकं स्टमक मध्ये कशा प्रकारे डायजेशन होतं. डायजेशन कशाचं होतं, प्रोटीन किती प्रमाणात डायजेस्ट होतो, कार्बोहायड्रेटचं कसं होतं, त्यानंतर फॅट कशा प्रकारे डायजेस्ट होतं आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी काय झालं, येस, सर्वात आधी आपण
खाल्लेलं फूड एंटर केलं थ्रू व्हॉट इसोफॅगस. इसोफॅगस आहे हा. इसोफॅगस मधनं फूड एंटर केलं. कुठं एंटर केलं? कार्डियाक स्फिंक्टर मधनं. पहिला पार्ट जो आहे त्याचं नाव आहे कार्डिया. कार्डियामध्ये गेलं. त्यानंतर काय होणार? मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन होणार. चर्निंग अँड मिक्सिंग ब्रेक डाऊन इनटू स्मॉलर पार्टिकल. आपण जे फूड खाल्लेलं आहे तिथं हे पहा तुम्ही, हे जे दाखवले, तर इथं काय होते? फूडचं चर्निंग मुवमेंट होते आणि जे कोणतं फूड खाल्लेले ते अजून छोट्या पार्टिकलमध्ये ब्रेकडाऊन होतं. फूड इज कन्वर्टेड इनटू द सेमी लिक्विड मास कॉल्ड ॲज अ काईम. सो हे एक्झाममध्ये येणारा क्वेश्चन आहे. नेमकं काईम काय आहे तुम्ही जाणून घ्या. काईम काय आहे? तर दिस इज द सेमी लिक्विड पार्ट आणि कुठं प्रेझेंट असतं? तर ते स्टमकमध्ये. गॉट इट? ओरल कॅव्हिटीमध्ये वर इसोफॅगसमध्ये तुम्ही म्हणू शकता बोलसच्या फॉर्ममध्ये अन्न येतं आणि खाली स्टमकमध्ये जेव्हा जातं तर ते कशाच्या फॉर्ममध्ये असतं? काईमच्या फॉर्ममध्ये. सो व्हॉट एक्झॅक्टली द काईम इज? सो काईम इज अ सेमी लिक्विड मास. त्याला आपण म्हणतो काईम. गॉट इट? आता आपण पाहूया की गॅस्ट्रिक ज्युसेस नेमकं 2 ते 3 लिटर गॅस्ट्रिक ज्यूस पर डेला पोटामध्ये सिक्रेट होतात, आपल्या स्टमकमध्ये सिक्रेट होतात, जे की गॅस्ट्रिक ग्लँड्स थ्रू सिक्रेट होतात. इट कंटेन, यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये एक्झॅक्टली काय काय प्रेझेंट असतं पहा. तर इथं प्रेझेंट असतं हायड्रोक्लोरिक ऍसिड, दॅट इज HCl, पेप्सिनोजन, गॅस्ट्रिक लायपेज, म्युकस, इंट्रिन्सिक फॅक्टर, वॉटर अँड मिनरल. तर एवढ्या साऱ्या गोष्टी गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये आपल्याला त्या थ्रू सिक्रेट होतात आपल्या पोटामध्ये. ठीक आहे? कुठं सिक्रेट होतात? स्टमकमध्ये सिक्रेट होतात. सो दिस इज द स्टमक, दिस इज द चर्निंग मुवमेंट, जे की फूडला चर्न करतं. दिस इज द मुवमेंट, वर खाली जाणं. आणि जे फूड चर्न झाले त्याला आपण म्हणतो काईम. नेमकं पाहूया आता फंक्शन्स ऑफ HCl. एक्झॅक्टली HClचं काय फंक्शन आहे? सो दिस ऍक्टिव्हेट पेप्सिनोजन. पेप्सिनोजनला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतं. आता समोर पाहूया कशा प्रकारे ऍक्टिव्हेट करतं पेप्सिनोजनला. डिनॅच्युअर करतं प्रोटीनला, किल करतं हे हार्मफुल बॅक्टेरिया, जे कोणते बॅक्टेरिया अन्ना थ्रू आपल्या पोटामध्ये गेलेत. जे कोणतं फूड आपण खाल्ले, बऱ्याचदा तुम्ही बाहेरचं अन्न खाता, अनहायजेनिक गोष्टी खाता, तर त्यामुळं बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्याला डोळ्यांनी दिसत सुद्धा नाहीत ते आपल्या पोटामध्ये जातात आणि त्यामुळे काय आपलं डिसीज होऊ शकतं. पण ते होण्याआधी आपल्या पोटामध्ये प्रेझेंट असलेलं HCl त्याला किल करतं. कुणाला? हार्मफुल बॅक्टेरियाला HCl किल करतं. इट प्रोव्हाइड ऍसिडिक मीडियम आणि ते ऍसिडिक मीडियम प्रोव्हाइड करतं. व्हॉट? वाय? बिकॉज दिस इज अ ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड. सो that's why it provide the acidic medium. It stop action of salivary amylase. salivary amylase ची ती ऍक्शन स्टॉप करतं. त्यामुळे इथं कार्बोहायड्रेटचं डायजेशन होत नाही. आपण पाहून घेणार आहोत नेक्स्ट कशा प्रकारे कार्बोहायड्रेटचं डायजेशन तिथं होत नाही. ओके? आता पाहूया नेमकं प्रोटीन कशा प्रकारे डायजेशन होतं. आता स्टमकमध्ये सर्वात जास्त प्रमाणात काय डायजेस्ट होतं? जर तुम्हाला क्वेश्चन आला तर आन्सर असणार आहे त्याचं प्रोटीन. तर प्रोटीन सर्वात जास्त अमाऊंटमध्ये स्टमकमध्ये डायजेस्ट होतात. प्रोटीन इन फूड आर लार्ज अँड कॉम्प्लेक्स. आपण जे अन्न खातो त्यामध्ये त्या थ्रू जे आपण प्रोटीन घेतो ते खूप जास्त लार्ज आणि कॉम्प्लेक्स असतं. ठीक आहे? सो HCl जे आपल्या पोटामध्ये प्रेझेंट आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतं? डिनॅच्युअर करतं प्रोटीनला बाय ब्रेकिंग हायड्रोजन बॉन्ड अँड अनफोल्डिंग देम. प्रोटीनमध्ये प्रेझेंट असलेल्या हायड्रोजन बॉन्डला ते ब्रेक करतं आणि त्यानंतर आपल्या जे सेल्स आहेत, चीफ सेल, परायटल सेल्स आहेत, तर ते सेल काय करतात? सिक्रेट करतात पेप्सिनोजन. ओके? तर पेप्सिनोजन स्टार्टिंगला इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. इनॅक्टिव्ह पेप्सिनोजन सिक्रेट झाल्यानंतर इन ऍसिडिक मीडियम ऑफ HCl तिथं असतं. त्यानंतर पेप्सिनोजन इज कन्वर्टेड इनटू द पेप्सिन. तर पेप्सिनोजन कन्वर्ट होतं पेप्सिनमध्ये. ठीक आहे? कोण ऍक्ट करतं? ऍसिडिक मीडियममध्ये प्रेझेंट असलेलं HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्यावरती ऍक्ट करतं आणि कन्वर्ट करतं पेप्सिनोजनला ऍक्टिव्ह पेप्सिनमध्ये. सो बेसिकली पेप्सिनोजन इज इन इनॅक्टिव्ह फॉर्म आणि ते कन्वर्ट होतं इन द प्रेझेन्स ऑफ HCl, दॅट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट होतं? तर ते कन्वर्ट होतं पेप्सिनमध्ये. ओके? सो नाऊ पेप्सिन इज द ऍक्टिव्ह फॉर्म. सो पेप्सिन काय झालं? ऍक्टिव्ह एन्झाईम क्रिएट झाला आपल्या पोटामध्ये. तर पेप्सिनचं नेमकं काम काय आहे? तर पेप्सिन काय करतो? ब्रेक करतं प्रोटीन्सला इंटू द स्मॉलर सबस्टन्स कॉल्ड ॲज द प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स. ओके? तर प्रोटीनला छोट्या फॉर्ममध्ये, स्मॉलर सबस्टन्समध्ये ब्रेक करण्याचं काम करतं पेप्सिन, जे की ऍक्टिव्ह एन्झाईम आहे आणि ते प्रोटिओजेस आणि पेप्टोनमध्ये कन्वर्ट करतं. स्मॉल पेप्टाइड्स ज्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे? फर्दर डायजेशन इंटू स्मॉल पेप्टाइड्स नॉट अमिनो ऍसिड. तर त्यानंतर डायजेशन होतं स्मॉल पेप्टाइडचं, पण ते अमिनो ऍसिडमध्ये पुरेपूर कन्वर्ट होत नाही पोटामध्ये. गॉट इट? येस. आता आपण एक्झॅक्टली पाहूया
की इम्पॉर्टंट पॉइंट यामध्ये काय काय आहेत. ओके, सो पेप्सिन वर्क बेस्ट ॲट पीएच. किती पीएच ला पेप्सिन वर्क करतं पहा. एक मिनिट. येस, तर पेप्सिन वर्क ॲट बेस्ट पीएच ॲट 1.5 अँड 2.5 एवढ्या पीएच ला ते ऍक्ट करतं पेप्सिन. सो पेप्सिन डज नॉट ब्रेक डाऊन प्रोटीन इंटू अमिनो ऍसिड. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट की पेप्सिन प्रोटीनला अमिनो ऍसिड पर्यंत ब्रेकडाऊन करत नाही, ते फर्दर ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. हिअर यू जस्ट नीड टू अंडरस्टँड की पेप्सिन फक्त प्रोटीनला ब्रेकडाऊन करतं कुठपर्यंत, प्रोटिओजेस आणि पेप्टोन्स पर्यंत. ठीक आहे, सो कम्प्लीट डायजेशन जर आपल्याला म्हणलं प्रोटीनचं कम्प्लीट डायजेशन कुठं होतं, तर ते होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, जेव्हा अन्न खालच्या साईडला मूव्ह करतं. ओके, एन्झाईम इथं आहे पेप्सिन. फ्रॉम पेप्सिनोजन चीफ सेल सिक्रेट करतात. गॉट इट. पेप्सिनोजन इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतं. एक मिनिट तुम्हाला लिहून देते. गॉट इट. सो हे जे पेप्सिनोजन आहे, पेप्सिनोजन स्टार्टिंगला, स्पेलिंग मिस्टेक होगी. पेप्सिनोजन काय आहे, हे इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर हे कन्वर्ट होतं पेप्सिन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ HCl. पेप्सिन काय आहे, ऍक्टिव्ह एन्झाईम तयार झाला. ऍक्टिव्ह एन्झाईम तयार झाला म्हणजे हे ऍक्ट करणार प्रोटीनवरती. प्रोटीनला ब्रेक करणार कशामध्ये, प्रोटीनला ब्रेक करणार तो प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स मध्ये. गॉट इट. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला कळायला का, प्रॉपर नोट्स बनवा आणि हे क्लिअर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नोट्स आहेत आणि तुम्हाला यातून खूप जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे, आता आपण जाणून घेऊया की ठीक आहे बाबा, आम्ही शिकलो प्रोटीनचं डायजेशन होतं. नाव इट्स टाइम फॉर द डायजेशन ऑफ फॅट अँड डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. तर याचं डायजेशन कशा प्रकारे होतं आपण जाणून घेऊया. सो डायजेशन ऑफ फॅट, तर स्मॉल अमाऊंट ऑफ फॅट डायजेशन ऑकर इन द स्टमक. सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात डायजेशन कशाचं होतं पोटामध्ये, तर ते होतं प्रोटीनचं. त्यानंतर फॅट अँड देन कार्बोहायड्रेट इथं डायजेस्ट होत नाही. गॉट इट. स्मॉल अमाऊंट ऑफ फॅट डायजेशन ऑकर इन द स्टमक. एन्झाईम इथं ऍक्ट करतो गॅस्ट्रिक लायपेज सिक्रेटेड बाय द चीफ सेल. हे सेल पोटामध्ये प्रेझेंट असतात. लेयर्स मध्ये इट कन्वर्ट अ स्मॉल अमाऊंट ऑफ ट्रायग्लिसराइड इंटू द फॅटी ऍसिड. इथं पाहू शकता जे ट्रायग्लिसराइड आहे त्याला फॅटी ऍसिड आणि डायग्लिसराइड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं गॅस्ट्रिक लायपेज, जे की एन्झाईम आहे, जे की सिक्रेट करतं कोण, चीफ सेल. मोस्ट ऑफ द फॅट डायजेशन हॅपन इन द स्मॉल इंटेस्टाईन. तर नॉर्मल डायजेशन फॅटचं होतं फक्त कशामध्ये, स्टमक मध्ये. आणि सर्वात जास्त डायजेशन फॅटचं पाहायला मिळतं आपल्याला वेअर, तर ते पाहायला मिळतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. नाव डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. नो सिग्निफिकंट डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. इथं कुठल्याही प्रकारचं कार्बोहायड्रेटचं डायजेशन होत नाही, कारण सलायव्हरी अमायलेज जे फूड सोबत आलेला आहे, ठीक आहे, इट कम्स विथ द फूड इज इनॅक्टिवेटेड बाय द HCl. पोटामध्ये प्रेझेंट असलेला हायड्रोक्लोरिक ऍसिड सलायव्हरी अमायलेजला ऍक्टिव्ह होऊ देत नाही, इनॅक्टिव्ह फॉर्म मध्येच ठेवतं. आणि त्यामुळे कार्बोहायड्रेटचं डायजेशन स्टॉप होतं स्टमक मध्ये आणि पुढे फर्दर कार्बोहायड्रेटचं डायजेशन केलं जातं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. ठीक आहे, सर्वात आधी इथं पहा मेन साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस आहे व्हॉट, स्टमक. मेन एन्झाईम इथं काम करतो प्रोटीन वरती, तो आहे पेप्सिन, जे की ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट इथं ऍसिड प्रेझेंट असतं हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. फूड बिकम सेमी लिक्विड काईम, ही गोष्ट लक्षात ठेवा. फूड कन्वर्ट होतं सेमी लिक्विड मध्ये, ज्याचं नाव आहे काईम. त्यानंतर काईम पासेस इंटू डिओडिनम ग्रॅज्युअली, जे की स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे डिओडिनम. त्यानंतर पास होतं कशा थ्रू, जे की पायलोरिक स्पिंक्टर आहे त्याच्या थ्रू फूड पास होतं डिओडिनम मध्ये, म्हणजेच कुठं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. समरी पहा, फूड आपण खाल्लं, इसोफॅगस मध्ये गेलं, मिक्स विथ, त्यानंतर स्टमक मध्ये आलं. स्टमक मध्ये आल्याच्या नंतर फूड मिक्स होतं गॅस्ट्रिक ज्युसेस बद्दल आपण जाणून घेऊया. गॅस्ट्रिक ज्यूस किती प्रकारचे आहेत, सेल्स कोणत्या सेल कोणतं ज्यूस सिक्रेट करतात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रोटीन डायजेशन होतं मोस्टली स्टमक मध्ये. मायनर फॅट डायजेशन पाहायला मिळतं, जास्त प्रमाणात नाही पण कमी प्रमाणात फॅटचं डायजेशन आपल्याला स्टमक मध्ये पाहायला मिळतं. इथं कुठल्याही प्रकारच्या कार्बोहायड्रेट डायजेशन नसतं. काईम तयार होतं, जे की आपण बोलस खाल्लेलं, इट मीन्स इसोफॅगस मध्ये जो बोलस होता तो कन्वर्ट होतो काईम मध्ये. इट मीन्स व्हॉट, दिस इज द सेमी लिक्विड फूड, म्हणजे जास्त प्रमाणात लिक्विड आहे, सेमी लिक्विड फ्लुइड आहे. आणि त्यानंतर शेवटी तो जातो कुठं, डिओडिनम मध्ये थ्रू पायलोरिक स्पिंक्टर, जे की डिओडिनम काय आहे, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ
स्मॉल इंटेस्टाईन. गॉट इट? सो या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील तर लगेचच्या लगेच जे मुलं नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आता आपण पाहूया येस, डायजेशन ऑफ फॅट पाहिलं, डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट आपण पाहिलं. म्हणजे कार्बोहायड्रेटचं मेनली डायजेशन होत नाही कारण ते इनॅक्टिव्ह करतं HCl. या, सो दॅट्स इट फॉर टुडे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की पोटामध्ये आपल्या स्टमकमध्ये किती प्रकारच्या सेल आहेत, गॅस्ट्रिक ग्लँड्स, कुठून कोणतं सिक्रेशन येतं, सगळ्या प्रकारची माहिती आपण जाणून घेऊया. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचे चॅनलला, अनलॉक PCMला सबस्क्राईब करायचे. नेक्स्ट पार्ट आपण लगेचच घेऊन येऊया. लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आपण भेटूया. ओके. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, प्रॉपर नोट्स बनवा. ओके.